तर पंजाबवरून येऊन पश्चिम महाराष्ट्रात जो धुमाकूळ घालतोय तो रफ्तार आपण बघतोय आणि त्याच्यासोबतच हा अर्जुन आपल्यासोबत आहे. तर आपण आपल्यासोबत त्याचे मालक आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून सगळी आपण माहिती घेणार आहोत की कुठून खरेदी केलेला, कसा खरेदी केलेला आणि आता तो कसा पळतोय आणि अर्जुन बद्दल पण आपण विचारणार आहोत. त्यासोबतच त्यांनी बैलांचे स्पीड वाढवण्यासाठी घोडा पण घेतलेला आहे, त्याच्याबद्दल पण आपण विचारणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया. तर मला सांगा तुमचं नाव काय? माझं नाव नानासाहेब तुळशीराम कोकरे, मुक्काम पोस्ट मांडकी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. याच्या आधी आपण हा बघतोय रफ्तार, पण तुम्ही सुरुवात कुणापासून केलेली आधी? आता सुरुवातीला माझ्याकडे 2-3 वासरं आली होती, परंतु ती पळण्यात म्हणून आम्ही विकून टाकली. परत नेक्स्ट टाइम हा अर्जुन घेतला. अर्जुन गेल्या वर्षी चांगला पळाला, फायनलला ती राहायला लागला. त्याच्यापासून सुरुवातच झाली आपली. अर्जुनला कुठून घेतलेलं आणि कधी घेतलेलं? अर्जुन आम्ही आत्यापासून बैल घेतलेला आहे. हा म्हणजे ह्या बैलाचं विशेष सांगायचं म्हणजे हा बैलाला 2 वर्ष म्हणजे आत्याच्या जवळ आत्यांचं घर असं शेतामध्ये आहे. असं म्हणजे डोंगराच्या कडेला घर आहे त्यांचं. त्या अर्जुनला लहानपणापासून कसलं दावं आणि त्याला कसलं दोरात, म्हणजे त्याला काय नव्हतं येसन, हे सगळं आम्ही घातली त्याला 2 वर्षानंतर. आणि तो बैल आम्ही आणला तिथून आत्यापासून. तो आम्ही त्याला म्हणजे असं कम्प्लीट 2-3 तास असं पकडत होतो. त्याच्या पाठीमागं पळून हे करून धरला त्याला. एका झाडाखाली आणली, ते गाई बांधली. परत तिथं तो गाईपाशी असं ह्याच्यासाठी आला. ते गाईपाशी आल्यानंतर आम्ही त्याला फासा टाकून पकडला, तिथनं गाडीत भरून आणला. असं झालं. त्यावेळेस तुम्ही घेतला त्यावेळेस तो त्याला पळवत होते का आधी? नाही पळवत नव्हतं त्याला, म्हणजे हे सुद्धा नव्हतं. म्हणजे कसलं जो नव्हतं, काय नव्हतं, काय रानात मोकळाच होता. ते काय करायचे, गाईच्या मागे ते दिवस रात्र असा मोकळाच असायचा. असा सोडायचा गाई सोबत आणि रानात नेऊन ह्याला सोडायचा, चरायला जायचा. आणि संध्याकाळी पण त्याला कधी बांधलं नाही त्यांनी त्याला कसला हातच लावला नाही. आणि आता सुद्धा असा दुसरा माणूस कोण आला, काय झालं तर तो कोणालाच जवळ येऊन देत नाही. असं आहे त्याचं. या रागामागचं त्याचं कारण काय असेल? त्याला म्हणजे लहानपणापासून कुठल्या वयाची म्हणजे हीच नाही. आपलं काय म्हणायचं, वाराच पडला नव्हता माणसांचा त्याला कसला. आणि ज्यावेळेस आम्ही आणलं का नाही, त्यावेळेस लई इद्रावण करायचा. प्रत्येक जण आम्हाला म्हणायचा की कशाला बैल आणलाय, ह्यो का पळत असतो काय, ह्यो इतका इद्रा. एक वेळ तर असं झालं होतं की आम्ही त्याला असा झुपायला नेला. आमचा पहिला एक ड्रायव्हर होता विजू डोंबाळे म्हणून. आमचा पहिला सुरुवातीला परल्या म्हणून बैल पळत होता 1996 साली. त्यावेळेचा तो आमच्या परल्या बैलाचा तो ड्रायव्हर विजू डोंबाळे. तो असाच गेला की म्हणला, मी इतकी मोठी बैल हाणली ती, ह्यो काय करतोय म्हणला, मला हे काय मला करणार आहे म्हणून. तो गेला समोर गेल्यानंतर त्यानं बैल धरला, झुपायला लागला, झुपत होता बैल पूर्ण. बैलानं मागच्या पायाची लात. तो इजू डोंबाळे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचा परिचयाचा माणूस आहे. त्याची हाईट आहे 7.5 फूट. त्यानं मागच्या पायाची लात त्याच्या कपाळावर मारली. इतका करंट होता त्यावेळेस त्याला. म्हणजे पहिल्यापासून तो तापटच आहे. स्वभाव त्याचं तापट आहे. असं आहे त्याचं. त्याला घेतल्यावर तुम्ही प्रॅक्टिस वगैरे कुठे घेत होता त्याची? प्रॅक्टिस आम्ही घोड्यासोबत सुरुवातीपासून प्रॅक्टिस आम्ही बैलात कधीच त्याचा फेरा टाकला नाही. घोड्यासोबतच फेर सगळं. घोडा कधी घेतला तुम्ही? घोडा पहिले एक आमच्याकडे खेचार होतं, त्या खेचारासोबत फेर दिलं. परत आता मग त्याला तो जमून देणार पळायला, त्याच्यासाठी आम्ही मोठाच घोडाच घेतला त्याला. तुमच्या गावात माळशिरस मध्ये फाटी आहे का? आहे की फाटी आहे. म्हणजे खास फेरे वगैरे काढण्यासाठी? तिथं मैदान ही होते चांगली मोठी, नामांकित फाटी आहेत. त्या फाटीवर फेरे टाकतो आपण. अर्जुनची खासियत काय म्हणायची? अर्जुनची खासियत जर असं म्हणलं ना, तो खालनं तळाला त्याला अजून आम्हाला बैल पुरला नाही कुठलाच. इतका खालनं तळ हे स्पीड आहे. आणि तो बैल जसा पुष्पा बैल पळतो, तो नाही का डोळा बांधून, तो तसा एक डोळा बांधूनच बैल पळतोय आता. कारण त्याचा सोबत तापट आहे, स्वभाव त्याचा कसा आहे, तापट आहे. त्यामुळे ते काय करते, ती बाकीची शेजारची गाडी बघते, ती शेजारची गाडी बघते आणि ती पळते. मग ती दुसऱ्या बैलाला उमसराच होऊन दे नाही पळायला. कसं म्हणजे पुढं त्याला राग येतो की आपल्या पुढे कोणी जाऊ नये. हा, जाऊ नये. मग त्यामुळे आम्हाला त्याचा डोळा बांधावा लागतोय आता. म्हणजे एक डोळा बांधून पळवतो? एक डोळा बांधून बैल पळवतो आम्ही आतापर्यंत. आम्ही 1 वर्ष गेलो आमच्या ह्याच्यासाठी. मग बैल काय करायचा, खालनं गाडी काढून घ्यायचा, दुसऱ्या बैलाला दाबायचा किंवा असा चपायचा तर बैल मग गाडीच. म्हणजे 1 वर्ष झालं आम्हाला गटपण निघाला नव्हता. कम्प्लीट 1 वर्ष झालं. मग आम्ही देवाभाऊ केसरीला एक ट्रायल केली.
मग अगोदर आम्ही घोड्यासोबत फेरे टाकले, अंदाज घेतला की बाबा काय करतोय काय नाही. घोड्यासोबत फेरे टाकून बघितलं की बाबा पायावर त्याचा चांगला पडतोय का काय, डोळा बांधून हे ते. मग तिथं मग घोड्यासोबत व्यवस्थित पळायला लागला. मग देवाभाऊ केसरीला पण आम्ही डोळा बांधूनच बैल ताणला त्याला. डोळा बांधला तिथं पण बैल व्यवस्थितच पळाला डोळा बांधून सरमागारचे. डोळा बांधूनच पळाला तिथं, म्हणलं ओके झालं. आणि दुसऱ्या मैदानामध्ये आम्ही परवा दिवशी आता घोटीचं मैदान झालं, घोटी खुर्द खानापूर तालुक्यात खरसुंडीच्या पुढे बघा, तिथं गट काढून बैल डायरेक्ट फायनलला राहिला. कुठला डोळा तुम्ही नक्की बांध दोन्ही डोळा बांधून आम्ही बैल ताणला. डावी उजवी कुठनं पण येऊ द्या बैल पळतोय. डावा बांधा उजवा बांधा काहीच त्याची आहे नाही. कोणत्या खांदी चांगला आहे? तो उजवीनं त्याला फुल स्पीड आहे आणि डावीनं सुद्धा तेवढं स्पीड आहे. फक्त डावीनं काय करतो, खाल्लं तळ देतो, थोडस मधल्या रानाला थोडा नॉर्मल सास कमी येतो आणि परत ते शेंडला अजून वडतो. आणि उजवीला काय करतो, उजवीनं एक टाक खाली जेवढं स्पीड तेवढं शेवटपर्यंत स्पीड देतो. बाकीच्या बैलांच्यात अर्जुन मध्ये फरक काय? आता बाकीच्या बैलांमध्ये ह्यो म्हणजे तापट स्वभाव लय ह्याचा. जर मैदानात गेलं तर त्याला अशी 4-5 माणसं लागतात धरायला सोडायला. तो दुसरा कुणालाच जवळ येऊन देत नाही, असं आहे त्याचं. तुमच्याबरोबर कोण कोण असतं मैदान? माझ्याबरोबर आता हे आमचा समाधान ड्रायव्हर आहे, पिनू चोपडे, संजू माने, परत अरुण रणवरे, अशी असते आमची टीम बऱ्यापैकी 7-8 जणांची. हे झालं अर्जुन बद्दल. पण आता जी लेटेस्ट चर्चा होतीये ती होते पंजाबचा बैल. मला सांगा, पंजाबचा बैल याला कधीपासून म्हणायला लागले? ते दिवशी देवाभाऊ केसरी मध्ये त्यानं म्हणजे काय झालं, देवाभाऊ केसरी मध्ये मी बैल घेऊन खाली चाललो होतो. आलाम सरनं पुकारले की आमदार साहेब तुमच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी पंजाबवरून बैल आला. पण आमचा बॅडलक असं झालं की आम्हाला शेजारचा बैलच पुरला नाही. शेजारचा बैल पुरत होता तिथं 100% तो गाडी ठेवत होता. गट क्रमांक किती मध्ये पळालो, 40 मध्ये पळालो. 40 मध्ये म्हणजे त्यानं सगळ्यांनी बघितली गाडी, तो अक्का त्याच्या जीवा घेऊन गाडी ओढत होता. हा, असं आहे त्याची खासियत. आणि तो धुमाकूळ घालतोय आता भरपूर. हो, धुमाकूळ घालतोय त्याला. म्हणजे कसं झालं माहिती का, आता ऍक्च्युली खरं सांगायचं मी त्याला बैल पुरणच आणल्यापासून आम्ही बैलच पुरणत त्याला. शेजारचा बैल कसला टिकत नाही त्याला. तो अक्का स्वतःच्या जीवावर, तो कोणाला दाबत नाही, कोणाच्या म्हणजे असं अंगावर पडत नाही, तो त्याच्या सिस्टीमनं सरळच पळतो, अशी त्याची खासियत आहे. रफ्तार त्याला तुम्ही कुठून खरेदी केलेला? तो नाशिकवरून घेतलाय, सुनील शेठ पुकळे आणि मी दोघात बैल घेतलेला. कधी खरेदी केलेला? तो बैल म्हणजे बरेच दिवस झाला आम्ही खरेदी केलाय. पण हा बैल मुंबईमध्ये पळत होता. परत मुंबईमध्ये पळवला, परत ना बैल आम्ही नाशिकला परत अजून डबल पाठवला. माझ्यापाशी घोडा नव्हता ना, त्याला इथं घोडा ते मुंबईला आपण बिनजोड, त्यानं बऱ्यापैकी बिनजोड केल्यात. त्याची मुंबईला आता जरी गेला तर ते कोण गाडी धरत नाहीत मुंबईमध्ये, असं आहे. सुनील शेट्टी म्हणले की आपण एक काय करू आता, इथं पण आपल्याला बैल पुरत नाही, तर म्हणले गोड्या बैलात आपण म्हणले तिकडच नाशिकलाच पाठवू. परत आम्ही तिकडे 2 महिने नाशिकमध्ये बैल ठेवला आणि परत आता 3 महिने झाला आपण इकडे बैल घेऊन आलोय. बाकीच्या बैलामध्ये रफ्तार मध्ये काय फरक आहे? बाकीच्या बैलांचा पळ, बाकीची आपली जी बैल आहेत का नाही, एक पाय पुढं असं पळतात, पण ह्याच तो पुढचे 2 पाय संघ टाकून जसा चित्ता पळतो सेम त्या टाईपनं बैल पळतो. दोन्ही पाय संघ टाकतो पुढं आणि रांगा खाली घेऊन पळतो, अशी त्याची पळण्याची खासियत आहे. लांब पल्ल्याचं मैदान म्हणलं, लांब पल्ल्याला त्याला 1,500 फूट पल्ला, तेवढा पल्ला तेवढा तो बैल निघतो. म्हणजे जेवढा पल्ला जास्त तेवढं स्पीड जास्त. तो की असं नाही की बाबा तो जास्त पल्ला आहे तिथं ही होईल, बैल आपला तोंडाला असं करेल तसं करेल. जेवढा पल्ला येईल तेवढा बैल वाढतच जातो शेजारच्या बैलाला. त्याचा स्टॅमिना वाढवण्यासाठी तुमची आता प्रॅक्टिस कशी करताय? आम्ही घोड्या बरोबरच फेरत येतो. आम्ही मैदान असो किंवा नसो, आम्ही आठवड्याला दोघांना पण 2-2 फेर घोड्यासोबत येतोच, त्यांची ती प्रॅक्टिस. आणि आपण म्हणजे घोडा खास त्या दोघांसाठीच घेतलाय, असं काय हे नाही. फक्त घोड्याचं फेरट आपण प्रॅक्टिस असते, घोड्या बरोबर प्रॅक्टिस. त्यांना दुसरं अवताच नाही किंवा काय नाही. कधी तर मग 8-15 दिवसात एखादी पोहणी आम्ही टाकतो अंग मोकळं करण्यासाठी. नाही त्यांना असं आवता, लोक म्हणतात आवताच हे ते, आम्ही आवता फिवताला कधीच हाणत नाही त्यांना. त्यांना आवत कसला माहितच नाही, बैलगाडी पण माहित नाही. फक्त आठवड्यातनं 2 दिवस मग मैदान असू द्या किंवा नसू द्या, घोड्यासोबत त्याची वड काढायचीच. जेव्हा तुम्ही घेतलेला त्याला त्यावेळेस काय बघून घेतलं? त्याचा म्हणजे त्याचं शरीर बघून बैल घेतला होता आपण. त्याचा पळ म्हणजे तेव्हा असं आम्ही आदत बच्चा होता त्यावेळेस घेतला होता.
त्याचा पळाचा विषय नव्हता काय आम्हाला, फक्त त्याचं पाठीमागचं शरीर. आम्ही त्याचा बालभौरी सुद्धा बघितलं नाही, फक्त त्याचं अंग बघितलं. बालभौरीला जर गेला तर तुम्ही त्याला तो भावराचं त्याचा मुताटीवरच भावरा आहे, पण त्याचं शरीर बघून आपण बैल घेतला. तुमच्यावर खरेदी कराय कोण कोण होतं ज्यावेळेस खरेदी करायचं होतं त्यावेळेस? तुमचं कसं नियोजन सगळं तिथं झालेलं घ्यायचा म्हणून? ती शेटनेच नियोजन लावलं होतं, सचिन शेटनेच. त्यांनी नियोजन लावलं आणि तुम्ही सगळं नाही, बघितलं? त्यांनी बैल घेतला, त्यांनीच खरेदी केला. बैल इकडे आणल्यानंतर त्यांनी सगळं झाल्यानंतर मला सांगितलं की नाना भाऊ बैल घेतला म्हणून. त्यावेळेस त्याचं वय किती होतं घेतला त्यावेळेस? आदत होता, बच्चा होता त्यावेळेस. तिथूनची सुरुवात कशी झाली आता बघतोय मी की त्याचा स्वभाव अर्जुन पेक्षा भरपूर असा शांत आहे. म्हणजे मगाशी मी बघितलं की कोणी पण त्याला लहान मुलं म्हणलं तरी पाणी पाजाय घेऊन जाऊ शकतात आणि तो कुणालाही काही करत नाही, एवढा त्यात शांत स्वभाव आहे. लय गरीब तो बैलाचं म्हणजे त्याचं म्हणजे तो आमचा घरातला एक सदस्य असल्यासारखा बैल आहे. ते आमच्या घरामध्ये असा मोकळाच असतो. घरात येणार, खाणार, जाणार, बसणार, उठणार. त्याचं ते म्हणजे तो घर म्हणजे आमचा तो घरातला माणूसच आहे. असं मी पहिल्यांदाच बघतो की घरात जाऊन जाणार, खाणार, बसणार. असं मी पहिलाच बैल बघतो की घरात जाऊन असं करू शकतो. हो, तो म्हणजे आमचा तो म्हणजे कसं माहितीये का, एक ते म्हणजे आपलं काळीजच. तो म्हणजे आमचा म्हणजे घरातला मुलगा असल्यासारखा तो बैल आहे. घरातला म्हणजे एक प्रकारचा मुलगाच. म्हणजे त्यानं स्वतःच्या स्वभावानं आमचं मन जिंकलं त्यानं. आता मैदानावर गेल्यानंतर तो त्याला आपण कसं तापवतात बैल, म्हणजे गाडी झोपण्यासाठी त्याला आधी तापवतात मग झोपतात, मग त्यावेळेस त्याला तापवायला लागतं का? काय सुद्धा नाही त्याला, आम्ही तापवत नाही, गरम करत नाही, काय सुद्धा नाही. ते लोक आमच्या बैलापाशी येतात बघायला. आणि आमचा बैल का नाही, जसा आपण शेतामध्ये एखादा बैल बांधतो एका खुटीला हे तसा बैल बांधलेला असतो आमच्या मैदानात गाडीला कडेला. असं झालं. मग एका मैदानात असं झालं की मी बैल घेऊन गेलो. बैल घेऊन गेल्यानंतर आदतला मी बैल दिलता. तिथं बैल घेऊन गेल्यानंतर मी बैल आपला असं गाडीला बांधला होता बैल. मग त्यांनी पण बैल आपला बघितला नव्हता. ते आले बैलापाशी, बघितलं त्यांनी बैल बघितला आणि म्हणले बैल कोणचा? मी म्हणलं हा बैल. ही बैल बघितल्यानंतर त्यांनी अक्षरशः तिथं पायरा मोडला. पळेल कशावरनं पळ म्हणलं, असला बैल बांधलाय, असा बैल बाकीचे बैल कशी तापवत हे ते कशी करतात, ह्यो बैल नाही पळणार. त्यानं अक्षरशः खोटं सांगत नाही. कुकुरवाडच्या मैदानात तो बैल बघाय आला आणि बैलाला नाही म्हणला, मला म्हणला वासरू म्हणला त्या बैलाबरोबर नाही पळवू शकत म्हणला. मग आम्ही दुसरं वासरू बघितलं, दुसऱ्या वासराबरोबर पळालो. त्या वासराला ह्याकडेच त्याकडेला बैल वडत घेऊन आला. तिथं 2 नंबरला गाडी उतरली होती. तिथं तसं झालेलं. आणि आता कसं होतंय? आता मला लोकहून फोन करतात की मला बैल ते. त्यावेळेस तुमचा काय आनंद असतो? मी कुणालाच, मला ऐका की मला जर कुणी मला फोन केला, मी प्रत्येकाचा फोन उचलतो. तुझा बैल कसा आहे, काय आहे, मी कुणालाच काही बोलत नाही की तू ठीक आहे चालेल मी तुम्हाला बैल देतो. मी कुणालाच नाही म्हणत नाही. आणि आतापर्यंत जे पळालो का नाही, असा मैत्री खातीर बैल दिला, मैत्री खातीरच बैल पळतोय हा. कोणा आपण 1 रुपयाची अपेक्षा करत नाही, कोणा चहा सुद्धा पित नाही आपण. जरी मैदानाला गेलो, पोर असतात तर आपल्या सोबत, आपण स्वतः सगळा खर्च करतो पोरासनी, पण कोणाला म्हणत नाही की बाबा त्यांना चहा पाजा, नाश्ता आहे ते. मैदानावर किती जण जातात तुम्ही? आम्ही 5-6 जण असतो मैदानाला. कुठली मोठी मैदानं करता का बक्षीस वगैरे बघून मैदान करता? आम्ही बक्षीस बघूनच. आता कसं झाले, आता आपला एवढं टॉपच्या पायऱ्यात नाही बैल. जर आपण जर मोठ्या मैदानात पळायचं, तो बैल टॉपच्या लेवल टॉपच्या पायऱ्यात बैल पळतो, पण त्याचं शरीर त्याचं अंग बघून आम्हाला बैल काय भेटत नाही त्याला. असं आता पण पायऱ्याच्या अडचणी येतात, भरपूर अडचणी येतात. पण आता जे आम्ही मार खातोय पायऱ्या अभावी मार खातोय आम्ही, कारण की आम्हाला असं म्हणजे चांगलं पैरच नाहीत. तुम्ही आता आम्ही 4-5 मैदान केली बरं का, 4-5 मैदानात ज्याला त्याला हा बैल ओढतोय 2 नंबरला उतरतोय. प्रत्येक बैलाला तो ओढतोय 2 नंबरला उतरतोय. म्हणजे सगळेजण बघतायत तरी अडचण येतात तुम्हाला? अडचणी येतात. त्यामुळे याचं कारण काय म्हणायचं की पायऱ्याचं वायदी वगैरे येतात, तोच प्रॉब्लेम येतोय का? वायदीचा तर खरा प्रश्न आहे. लोक उघड बोलून दाखवत नाहीत. वायदीला काय करतात, लोक उघड बोलून दाखवत नाहीत. ती लोक कसं म्हणतात, जर आता मी सपोज फोन केला की भाऊ मला बैल पाहिजे, माझा बैल पळतोय, तुम्ही बैल बघा, मला पायरा, अरे तुझा बैल पळतोय सगळं आहे, पण माझं जरा नियोजन झालंय, तुला देतो बैल, जरा थांब, जरा एवढं माझं मैदान होते, मी तुला बैल देतो. झालं, विषय संपला.
ते वायदीचं पण बोलू द्या, ते पण तयार आहे, पण तरी पण नाही, काय बोलतच नाहीत लोक. मग यासाठी तुम्हाला काय वाटतं की काय केलं पाहिजे ज्यावेळेस हा वायदीचा प्रश्न मिटेल? हा, आता ह्यासाठी बर का, वायदीचा प्रश्न तर हा मिटणारच नाही, असा विषय आहे. तर ह्यासाठी करावं तरी लागेल की बाबा ज्याचा बैल पळतोय त्याला 100% बैल द्या. ज्याचा पळत नाही त्याच्यामुळे तुम्ही 100% वायदी घ्या, कारण की त्याला पण त्या पण माणसाला उजेडात यायचं असते, असं आहे. तुम्हाला लहानपणापासून सवय होती का बैलगाडीची? हो, मी म्हणजे लहानपणापासून शाळेत 4थीला असल्यापासून मी बैलगाडी क्षेत्रामध्ये. मध्यंतरी आम्ही बंदीच्या काळामध्ये आम्ही म्हणजे बैल आमच्याकडे नव्हती आणि बंदीच्या काळात आम्ही काय नाही पळालो, असं झालं. लहानपणी वडील वगैरे? हा, वडिलांचा आमचा 1996 साली एक बैल पळत होता, एक पार्ल्या म्हणून. त्या पार्ल्याचं इतकं रेकॉर्ड होतं की तुफान रेकॉर्ड होतं. तो बैल सलग 5 दिवस 1 नंबर करत होता. अख्ख्या महाराष्ट्राच्या परिचयाचा बैल होता तो पार्ल्या. तो बैल आपला कुठलं इजन रेट्रेचं इंजन, बेवा कोळकराचा जरसा, गौंडचा सुंदर, परत ना आपला मानका बापूचा परदान, परत ना अण्णा काळ्यांचा बब्या, त्या काळात तो बैल पळत होता. सासवडचा देवा. मला सांगा, तुमच्या वेळेस अशा पायऱ्याच्या अडचणी होत्या का आधी? आमच्या वेळेस इमानदारी लोक होती. आज पायरा करायचा, ह्या मैदानाला गाडी हाणायची का हाणायचीच नाही. त्यावेळेस मोबाईल नव्हता, आपण बोलून बसून नाही का ठरवलं एवढंच. त्याने तिकडून बैल घेऊन यायचा, आपण इकडून बैल घेऊन जायचं नाही का. पायऱ्याचा विषय नाही, पावत्यात तू टाक मी टाक, खुल्या मनाची माणसं होती. पण आता खुल्या मनाची माणसं आजकाल राहिलीच नाहीत. म्हणून लोक जे उजेडात येण्यासारखी बैल जी आहेत ती बैल उजेडात आज ह्यामुळे येऊ शकत नाहीत. त्यावेळेस उजेडात येत होती, वायदी हा प्रकार नव्हता. वायदीचा प्रकारच नाही. हा कधीपासून वायदीचा प्रकार चालू झाला वाटतं? वायद्या प्रकार आता हे जे बंदी संपली तेव्हापासून वायद्या प्रकार चालू झाला. आता तुम्ही बघताय की ह्या वायदीच्या प्रकारामुळे भरपूर असे गरीब बैलगाडा मालक असतील त्यांना त्रास होतो. म्हणजे त्यांच्याकडे पैसे नसतात, मग त्यामागे ते काय करतात की घरचा साज करायला बघतात. मग त्याबद्दल काय सांगाल? घरचा साज करावा का? मग घरचा साज जर केला तर त्यांना माणसं कमी पडते ती नाही का. घरची दोन्ही बैल पळू शकत नाही, ती मनाला मन लागली असते ती, बरोबर आहे का नाही. त्यामुळं घरच्या साजानं आता आमच्या घरचा साज आहे नाही का. दोन्ही बैल एवढं स्पीड आपल्याला पाहिजे एवढं स्पीड मिळत नाही दोन्ही बैलाला. आता नाही का जेस पाटला 6-7 बैल आहेत, पूर्ण ताणते ते नाही का. तुमचा अनुभव काय सांगाल या क्षेत्राबद्दल, बैलगाडी क्षेत्राबद्दल? तुम्ही कधीपासून आहात आणि कशा प्रकारे तुम्ही अजून त्या क्षेत्रामध्ये आहात? आपला पहिला एक अवतार बैल घेतला होता परल्या म्हणून. त्या बैलापासून आपल्याला नाद जे लागला नाही का. बैल चांगला उजेडात आला आणि आम्हाला सगळ्यांनाच उजेडा तेव्हापासून आपल्याला हे बैलगाडी क्षेत्राचा नाद लागला. म्हणजे हे आता जे आहे ती दुसरी पिढी आहे, आमची पिढी संपून गेली, आता हे मुलांच्या पिढीचा आग आहे. म्हणजे तुमच्याबरोबर हे मैदानावर यायचे? हा, मी लहान असतो 4थीला खेळलो होतो तेव्हापासून मोठे बंदराज. मला सांगा, आतापर्यंत किती बक्षीस आणि कोणकोणती बक्षीस, नामांकित बक्षीस जिंकले तर रफ्तार? रफ्तार म्हणजे आता इथं घाटावर आता 3 महिने झाले पळायला लागलाय. हा, मुंबईला बिनजोडला बैल लय पळालाय. मुंबईलाच बैल पळत होता बिनजोडला. आता असं अजून काय आहे का तुमचं की अजून एक वासरू खरेदी करायचं याच्या मागे, याच्या जोडीला दोघांच्या एकाच? आहे की वासरू दुसरी आता घेतली, तयारी चालू आहे त्याची. आता वासरू पण आम्ही आता त्या मोठ्या घोड्यासोबत फेरे दिले, त्याचं वासरू पण चांगलं वासरू पळतंय. याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय काय करता? माझी स्वतः केळी वेपर्स प्लांट आहे छोटासा, ते आणि शेती हे करतो. मागे जो मंदीचा काळ आलेला त्यावेळेस तुम्ही कसं सावरून घेतलं? त्यावेळेस बैलच नव्हती आपल्यापाशी. हा, बैलच नव्हती बंदीच्या काळामध्ये. म्हणजे बंदीच्या नंतर तुम्ही घेतली? हा, बंदीच्या नंतर परत बैल घेतली, परत चालू केलं. बंदीच्या अगोदर आमची बैल पळाली, परत ना आम्ही पूर्ण स्टॉपच करून टाकलं. थोडं शेताकडे इकडे तिकडे आम्ही लक्ष द्यायला चालू केलं.
असं काय वाटतंय की बैलगाडी मैदानं जी होतात त्यामध्ये अजून हे बंद झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? बैलगाडी क्षेत्रामध्ये आता मोठा प्रश्न पडला ड्रोपिंग, जे लोक इंजेक्शन किंवा असं करतात ते पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे. आणि जर ते बंद झालं तर गरीबाची बैल उजेडात 100% येणार. असं आहे. म्हणजे ते बंद झालं तर उजेडात येणार. 100% बैल आमची उजेडात येणार. कारण आमची बैल हिथं घोड्याला पळून देत नाहीत बर का. आम्ही घोड्यासोबत एवढ्या वड काढतोय, एवढी बैल पळवतोय, आम्हाला बैल भेटणार. मग जर आता आमची ड्रॉपिंगची बैल जर नाही तिथं आली, आमची बैल तिथं कुठेतरी उजेडात राहणार ना. म्हणजे डोपिंग न पळताना खूप फरक पडतो. हो, ते म्हणजे हीच आहे हो, एक ही आपलं काय म्हणतात, पॉवरच आहे शरीरात बैलांच्या. आता सांगा, रफ्तारचा आणि अर्जुनचा खुराक कसा असतो? खुराक त्यांना 2 टाइम खुराक आहे. त्यांना आपलं गव्हाचं पीठ आणि उडदाची डाळ, दुसरं काहीच आम्ही ठेवत नाही. एवढंच खुराक आहे. त्यांचं वैरणीचं नियोजन काय असतं? वैरण मक्का, कडवळ आणि मेथी घास, एवढीच वैरण. मैदानाचं नियोजन करताना नियोजन कोण करतं तुमचं? मी स्वतः नियोजन करतो. आणि आमचं ते समाधान ड्रायव्हर. किती दिवस आधी नियोजन चालू असतं तुमचं? आता पुढचं मैदान, आता आम्ही कसं करतो की आज आपण मैदान पळवलं की पुढचं मैदान कोणा संग पळायचं, कसं पळायचं, की आपल्याला कुठल्या बैला संग गाडी राहील, की आपल्याला काय करावं लागेल, किती वाजता आपल्याला निघावं लागेल घरनं, हे आमचं म्हणजे अगोदर ठरवतो आम्ही आदल्या दिवशी. गॅप किती दिवसाचा ठेवता मैदानावर जायच्या आधी? आणि 3 दिवसाचा गॅप ठेवतो बैलासनी पळायला. 3 दिवसाला बैल. आणि आमचा हा रफ्तारचं तुम्ही जर घेतलं का नाही, आता रफ्तारनं आम्हाला पहिला जे मालक आहे त्याला त्यांची ती तिकडे बैल पळतात, त्यांनी तर आम्हाला सांगितलं तुम्ही रोज रफ्तार पळवा, जेवढा तुम्ही रोज पळवचाल तेवढा म्हणला बैल पळ. आपण तसं नाही करत, आपण 3 दिवसाचा गॅपच देतो त्यांना. गॅप देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याला पण आराम मिळेल आणि मैदानावर तो पूर्ण स्पीडने पळेल. हो, ते आहेच की. ड्रायव्हर तुमचे फिक्स असतात का? हो, ड्रायव्हर फिक्स आहेत आमचे. हे तुमचे ड्रायव्हर? हा, ड्रायव्हर. मला सांगा, गाडी जेव्हा तुम्ही पळवता त्यावेळेस अनुभव काय होता तुमचा? अनुभव म्हणजे खालनं 2 उड्या बैल गेला, मोरच्या इशात म्हणायला नाही की बाबा मी ह्याची गाडी धरेन. खालनं 2 उड्या बैलानं घातल्या, मोरच्या इशात बैल सोडून देत नाही, असा विषय आहे. त्याचं काय, टाटपेंड उजवीन बैल असला तर बैल तो गाडी सोडतच नाही. सदाची गाडी बाबा गटार तर कुणालाही मारणार, पण किती मोठी गाडी असेल. तुमचं नाव काय आणि तुम्ही कधीपासून गाडी ड्रायव्हर झालात? माझं नाव समाधान ड्रायव्हर जाधववाडीकर. मी 8वी पासून येणार होता, आता 12वी झाली, 8वी पासून येणार होता. आणि ह्यांचा विषय म्हणजे सांगायचं म्हणलं का नाही, त्यांचा हे आहेत आपल्या सोबत बरोबर. ह्यांना म्हणजे मैदान मध्ये सुरुवातीला आपलीच गाडी त्यांनी हाणायला चालू केली. ते फेऱ्याला हे ते बसतात, पण आपली गाडी ती मन लावून जीव लावून गाडी ती आपली हाणतो. माझं नाव केलं असेल तर रफ्तारनं केलं. पहिली गाडी रफ्तारची त्यांनी म्हणजे यात भागात जर नाव केलं तर रफ्तारने केलं. आमच्या ह्याच्या आधी बी नखऱ्या बैल पळत होता, पण काय कळानं तो बैल थांबला. त्याच्यानंतर जी गाडी म्हणजे ह्यांच्याकडे म्हणजे फिक्स ड्रायव्हर यांच्याकडेच असायचो. परत ह्यो बैल आणला, ह्यांनी बैल आणला, पहिलं 2-3 फेर गोड्यासंग दिलं. मग ही म्हणली नियोजन करायचं मैदानाचं नियोजन. मग आम्ही पहिल्यांदा आदतलाच केलं. आदतला बैल काढला, मैदानात गेल्यावर अशी म्हणायची बाबा ही बैल पळतो का. ते पण तसंच म्हणलं ना की हे बैल पळत असं कुणाला वाटतच नाही, पळतो का मला पैरे कॅन्सल व्हायचे. कोणच बसत ड्रायव्हर बैल गाडी बसला नाही. आणि हा फेऱ्याचा ड्रायव्हर एक म्हणजे असं मी अनुभवलं की गाडी खाली जाताना ड्रायव्हर गाडीत बसला, खाली जाऊन ड्रायव्हर उतरला बैलावर की बाबा हे बैल पळेल का. तिथं मी गाडी स्वतः आणली, तिथं गाडी 2 नंबरला उतरली, तिथं गाडी गटाला लागत होती, पण वासरू काय करणार, वासरू तासाकडे सारखायला लागलं, बैल ओढून धरायला लागला. नाही तर 100% बैल तिथं म्हणजे काय ना काय घडवत होता. म्हणजे फिक्स कुठलं पण मैदान असून द्या तुम्ही फिक्स ड्रायव्हर. फिक्स ड्रायव्हर बैल म्हणजे आपल्याला बैलच म्हणजे दुसऱ्या ड्रायव्हरला इतका होणार नाही तेवढा बैल आपल्याला फुल स्पीडनं बैल पाळणार. त्याला मारा वगैरे लागतं का पळवताना? बैल म्हणजे दुसऱ्या बैलाला तोंड काढून बैल जाणार की बाबा किती गाडी असली त्याच्या अंगावर, गाडी असतो किंवा नसो, तो बैल सोडून देत नाही कचरा. खालनं 2 उड्या घातल्या बैलानं, काढून घ्यायचं खालनं 2 उड्या, बैल मग मोर त्याचं काम करतो. सुट्टीच्या जवळ यायला लागले की ते स्पीड वाढतं का? जेवढा पल्ला तेवढा स्पीड बैल, जास्त स्पीड. जेवढा पल्ला असेल की बाबा 1100 असू द्या 1000 असू द्या, जेवढं पल्ला दिसेल मोर जर कच्चा दिसला बैल फुल स्पीडनं पळतो.
तुम्ही कधीपासून तुम्हाला आतापर्यंत कोणत्या कोणत्या किती गाड्या मारल्या तुम्ही ड्रायव्हर झाला म्हणजे किती गाड्यावर तुम्ही ड्रायव्हर होता आणि किती वर्ष झालं तुम्हाला त्यामध्ये? ह्याच्यामध्ये मला 3 वर्ष झालं आतापर्यंत. खिलार कावाल्यांचा तो एक खोंड पळतोय, तो बी ह्या संघातला. तो एक खोंड आपल्याला म्हणजे चांगला हाना भेटला. त्याच्यानंतर चांगला बैल भेटलं तर आमचा नकऱ्या, अर्जुन, परत एवढी म्हणजे 2-3 बैल चांगली भेटली. ती आता काय काय कसं असतं ड्रायव्हर टॉपच्या गाडीचा हाणल्या म्हणजे ती टॉपलाच आहे, आणि ती असे खालच्या गाडीवर बसत नाही. खालच्या आपण बी टॉपच्या गाडी बसलो की आपण बी गुलाला जाऊ शकतो. आपल्या बैलाला चांगला पायरा भेटला की अर्जुनला आज 1 नंबरला बैल भेटला तर तो बैल पळू शकतो अशी गॅरंटी आहे. पण त्या टाइमला म्हणजे पैर होत नाहीत ना ते. तुमचं वय किती आता? आता वय माझं 17 वर्ष. 17 वर्ष. याच्या व्यतिरिक्त तुम्ही शाळेत वगैरे शाळेत 12वी पास. घरच्यांचा कसं सहकार्य मिळतं त्यामध्ये? घरच्यांचं सहकार्य असतं आपल्याला. तुमच्याकडे पण आधीपासून गाड्या होत्या बैलगाडी वगैरे? म्हणजे मी आता म्हणजे माझ्यापासून मी चालू केलं. म्हणजे घरच्यांचं सहकार्य असतं. सहकार्य. सुट्टी दिवशी फक्त जाता का इतर दिवशी पण तुम्ही शाळा हे करून जाता? नाही, ज्या दिवशी बैल आपलं ही दोन्ही बैल पाळ्या असेल त्या दिवशी फिक्स मी असणार. म्हणजे तुम्ही फिक्स तिथं दिसणारच, गाडीवर दिसणारच. मला सांगा आता तुम्हाला स्वप्न काय आहे तुमचं पायऱ्याचं? म्हणजे तुम्हाला कोणता असा पायरा पाहिजे जे तुमचं स्वप्न आहे? आपण जर आता स्वप्न जर ठेवलं, हा ऐका, आपण जर आता जर स्वप्न ठेवलं की बाबा आपल्याला बकासूर मिळालं तर नाही मिळू शकत, किंवा आपण म्हणलं आपल्याला मथुर मिळालं तर नाही मिळू शकत. असं आहे ना, कारण की ती त्यांच्या त्या जुडीत पळतात, त्यांच्या त्या पैऱ्यात पळतात, आणि आपण पण नाही त्यांना आपण म्हणजे मागू शकत. असं आहे. अशा गरिबांची बैल उजेड देण्यासाठी पायऱ्याचं नियोजन करताना काय गरजेचं आहे आता इथून पुढे? आता आपलीच माणसाने आपल्या बैलाचं स्पीड किती आहे हे अगोदर जाणलं पाहिजे, आणि आपल्या बैलाला कुठला बैल पुरल, की खाली अंधारात बैल आहे आणि तो बैल आपल्या बैलाला कुठला पुरल तो बैल घालून त्यांनी आपण उजेडात यावं. याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ वगैरे बघता का की याच्यावर कोण पुरू शकल? हो, बघतो की आम्ही व्हिडिओ बघतो, इंस्टाला सर्च करतो, अड्ड्यात गेलो म्हणजे आम्ही बैल बघतो समोरून की बाबा कुठला बैल कसा पळतोय, काय पळतोय, त्याच्या ह्याच्यावर आम्ही नियोजन करतो. मग त्याला जाऊन विचारायचं की माझा बैल पळतोय, एक मैदान देतो. त्याला वाटलं हा असेल जरा प्रेमातला तर तो म्हणतो ठीक आहे बघू करू, नसेल तर नाही म्हणतो माझं नियोजन झालंय. असं कुठलं मैदान झालेलं ज्यामध्ये खूप घासून पाहिलेला रफ्तार आणि तुम्हाला वाटलेलं की आता काय सुट्टीच नाही, आता नंबर काढणार येणार म्हणजे येणार? देवाभाऊ केसरीला. हा. हा, त्यामध्ये खालनच बैल असा गेलता स्पीडनं की वाटलंच होतं की गाडी काहीतरी पुढे झालं असेल, परंतु लय थोड्यात झालं पुढे गेलं. बाजूचा बैलच पूर्णच ही सिंगच लावली होती त्यानं, त्याच्या ते जीवावर गाडी ओढत होता. आणि दुसरं मैदान बघितलं तर कालचं डोरलेवाडी तर काल 1 नंबर गटात 8 नंबर तासावर कडन बैल पळाला होता. म्हणजे पब्लिक नाही आलं तर काय विषयच येत नाही, विषय ना दोन्ही काय नाही, विषयच नाही त्याचा, बुजणे विषय विषय नाही त्याचा काय. मग काल आमची गाडी खालनं सुट्टी चालली होती पुढं, आम्हाला सुद्धा खालनं वाटले गाडी आपली लागली पुढे गेली, पण ती शेजारचा बैलच आतनं बैल त्याच्या गाडी घासून गाडी आहे त्याला, तरी तो बैलच निघाला आतनं. जर बैलानं गाडी सोडली नसती तर गाडी 100% लावत होता. ह्यो बैल बाहेरनं वळतोय आणि ह्यो बैल आतनं म्हणजे साथच देणार त्याला कसलीच. रफ्तार कोणत्या खांदी चांगला आहे? दोन्ही खांदी तेवढं स्पीड आहे त्याला. हे तुम्ही कसं शोधलं की तो कोणत्या खांदी चांगला आहे? घोड्यासोबत फिरत टाकलं, बघितलं बैल आपला कुठला खाती किती स्पीड लावतोय काय करतोय. फक्त त्याचा विषय काय होतोय, उजवीनं खालनं एक उडी काढून घ्यावं लागते आणि डावीनं तो स्टार्ट टू एंड खाली काढून घ्यायचं नाही, काय नाही, खालनं निघतो म्हणून निघून जातो. म्हणजे परफेक्ट तो डावीचा परफेक्ट म्हणावं लागेल. आणि म्हणजे जिथं नड अडचण येईल तिथं उजवीनं तो चालतोय. आता एखाद्याला स्वतःच्या घरी रफ्तार तयार करायचा असेल किंवा विकत घ्यायचा असेल, कुठून घ्यायचा असेल, म्हणजे ते बाजारात वगैरे गेलं तर त्यांना घ्यायचं असेल तर त्यांनी कसं बघून घ्यावं? वासरू म्हणावं का कोण, जेणेकरून असा रफ्तार त्यांच्या घरी पण तयार होईल? आता त्यांनी आम्ही तुम्हाला मी मगाशी काय सांगितलं की आम्ही त्याचं बाल बहुरी काहीच बघित नाही. त्याचा बाहुरा बघितला तर मुताटीवर बाहुरा आहे, गोम आहे, त्याचं मागचं शरीर बघून बैल घेतला पाहिजे. त्याचं पाय, त्याचं मागचं अंग, शरीर. तुम्ही रफ्तारचा पल्ला बघा, बाकीच्या बैलाचा पल्ला बघा. रफ्तारचा पल्ला असा लांब सलग पल्ला आहे आणि बाकीच्या बैलांचा पल्ला असा त्या रफ्तार सारखा पल्ला नाही. असं बघून बैल घ्यायचा. तुमचं स्वप्न काय? म्हणजे रफ्तार कडून काय काय अपेक्षा आहे तुमची इथून पुढे?
रफ्तारकडून आमच्यावर अपेक्षा फक्त एकच, फक्त त्यानं गुलालात राहावं, फायनलला राहावं, एवढीच अपेक्षा आहे त्याच्याकडून. आणि मोठ्या आमचं नाव- मैदानात मोठ्या मैदानात आमचं नाव फक्त वर न्यावं, एवढीच अपेक्षा आहे त्याच्याकडून, बाकीच काहीच नाही. हिंद केसरी बकासूर हा. आणि याच्यामध्ये काय फरक आहे, तुम्हाला काय वाटतंय? आता हिंद केसरी बकासूर हे आम्ही पहिल्या हिंद के बकासूरचं ह्याचं दोघांचं फोटो आहेत. हा. ते फोटो जर तुम्ही बघितला तर सेमच दोघ जण भाऊ भाऊ असल्यासारखंच वाटतात. हा. असं आहे, म्हणजे पूर्ण सेम असले का वाटतं? सेम असल्यासारखेच वाटतात दोन्ही. चालेल चालेल, म्हणजे पूर्ण असं तयार केलेला, घरी तयार केलेला, घोड्यावर फेरे टाकून तयार केलेला असा रफ्तार आहे. आता मला सांगा, हे झालं अर्जुन बद्दल आणि रफ्तार बद्दल. घोड्याबद्दल काय सांगाल? घोडा कुठून खरेदी केलेला, खरेदी करण्यामागचं कारण काय होतं? घोडा खरेदी करण्याचं कारण म्हणजे कसं होतं, आपलं पहिलं एक टट्टू होतं, ते टट्टू आपण दिलं कारण की ह्याला पुरतच नव्हतं ते अर्जुनला. अर्जुन त्याला उडतच आणायचं. मग आता पर्याय काय म्हणलं, मग डोक्यात आली घोडाच मोठा घेऊया. मोठा घोडा घेतला, ते नाशिकवरून घोडाच आणला, असं केलं. नाशिकवरून घेतलेला, त्यामुळेच त्याच्यात काय बघून घेतलेलं? त्याचा पळ बघून आपण घोडं घेतलं, आणि शांत आणि शहाणं घोडं एवढंच घेतलं त्याला बघून. सगळ्यांनी असं जर त्यांच्या घरी बैल असतील तर त्यांनी घोडा घ्यावा का, म्हणजे फेरे टाकण्यासाठी वगैरे, स्पीड वाढवण्यासाठी घेतला पाहिजे? 100% घोडा घ्यावा. नाहीतर कोणापाशी घोडा असेल त्याच्यापाशी जाऊन 100% त्यांनी फेरं काढावं. फेऱ्यानं बैलाला स्पीड जी येते की बेमाप स्पीड येते. तुम्ही तर आता रिझल्ट बघितला, लोक मला ज्यावेळेस घोडा घेतला त्यावेळेस लोक मला नाव ठेवायची, ह्याला याड लागले, ह्यो काय पण करतोय. ज्यावेळेस घोडा घ्यायचा होता त्यावेळेस माझ्याजवळ 1 रुपयाचा नव्हता. घरातलं अख्खं डाग सगळं पेटेला ठेवलं आणि घोडा घेतला. घरच्यांनी काय मला म्हणले नाहीत की बाबा तू इळा मोडतोय, खेळा करतोय, काय तुझं काय चाललंय. पण नाही, घरच्यांचा पण सपोर्ट आहे आपल्याला. आणि आताही घरच्यांचा सपोर्ट आहे. बैल पण पळायला लागली आता, त्यामुळे आता सगळीच खुश आहे ती. घोड्याचे फेरे तुमच्याकडे तुम्ही दुसऱ्यांना टाकून देता का, हो. उपलब्ध आहे का? हो, आहे की, दुसऱ्यांना आम्ही फेरे टाकून देतो घोड्यासोबत. आणि घोडा जर आमचा, जर त्या घोड्याची खासियत जर म्हणायचं म्हणलं तर बाकीची घोडे आम्ही बघितली की फेरे टाकतात बाकीच्या घोड्यासोबत, पण ते घोडं खाली उभा राहत नाही. न्यायचं बैल असा गाराशिरी पळवायचा आणि चालत चालत सोडून द्यायचा, असं बाकीच्या घोड्यांचं फेर आहे. पण आपला घोड्याचं तसं नाही. एवढा मोठा घोडा, इतका शहाणा घोडा, सरमाक अर्जुन एवढा मोठा, एवढा शहाणा घोडा आहे का नाही, खाली न्यायचा आणि त्याला उभा करायचा, वळवून घ्यायचा, हाय असा उभा धरायचा बैलासोबत, आणि बैलासोबत घालायचं, बैलासोबत घोडा असा निघून जाणार नीट. जर कुणाला फेरे घ्यायचे असतील तुमच्या घोड्यासोबत तर तुमचा मोबाईल नंबर पण सांगा. हा, माझा मोबाईल नंबर 9970 91 97 44. परत एकदा सांगा. 9970 91 97 44. तर ते तुम्हाला डायरेक्ट संपर्क केल्यानंतर तुम्ही सगळी माहिती त्यांना सांगा. हो, सांगतो, आपण माहिती सांगतो. का असं नाही, कुणाचाही फोन आला उचलतो, कोणाला म्हणजे असं बैलाचं काय असेल ते माहिती देतो. कोणाचा पायऱ्याचं फोन आलं तरी आपण कोणाला म्हणजे दुखवत नाही. आपण मेन पॉइंट तर आपण आपल्याला जर कोणी फोन केला की त्याला विचारत नाही की तुझा बैल किती पळतोय, कसा पळतोय, होईच म्हणून सांगतो. पळत असेल त्याला पहिले आपण 100% देणार. साधारणतः एका बैलाला किती फेरे टाकता तुम्ही? आम्ही आता आमच्या बैला 2-2 फेरे देतो. दोन्ही खांदी 2-2 फेरे द्यायचं, बैल आणायचा. जे बाहेरचे येणार असतील तुम्हाला संपर्क करून? त्यांची इच्छा. काय लोक 1 फेरा टाकतात, काय लोक 2 फेरे टाकतात, काय लोक 3 फेरे टाकतात, असं आहे. मैदानावर होणारा खर्च किती होतो आणि ते कसं त्याचं नियोजन असतं तुमचं? आता मैदानावर होणारा खर्च 5-6 हजार रुपये खर्च होतो. ते सगळं आम्ही स्वतःच करतो खर्च. असं कोणाला म्हणजे म्हणत नाही की खर्च करा, हे करा, ते करा. आमचे आम्ही स्वतः खर्च करू. मैदानावर असला आम्ही स्वतः जातो, गाडी स्वतःची, घरची गाडी. आता एखाद्याला गट पास होणं मुश्किल असतं, होत नाहीत गट पास, तरी पण ते मैदानावर येतात आणि नुसता खर्च करतात. तर जसं तुम्ही म्हटलात की 6,000 मैदानाला खर्च होतो, तसं नुसतं खर्च करत राहतात पण बैल पळत नाही. मग त्यांनी काय केलं पाहिजे? मैदानावर यावं का नक्की? आता त्यांनी आपल्या बैलाची कॅपॅसिटी बघायची पाहिजे. तुमचा बैल कमी पळू द्या, तुम्ही अगोदर त्याचा व्यायाम घ्या. आता लोक म्हणतात कुळवाला बैल हाना, टिकणीला बैल हाना, किंवा टायर ओढून बांधा, असं करा तसं करा. त्यानं बैलाला स्पीड येत नाही. त्याचा बैलाचा व्यायाम होईल, त्याचं पोट कमी होईल, सगळं होईल. तुम्ही घोड्याबरोबर फेरे टाका,
आणि मग मला सांगा की बैल तुमचा गटाला मार खाते आणि असं करतोय म्हणून. म्हणजे घोड्याची फेरी व्यतिरिक्त दुसरं काय नाही केलं तरी चालेल, नुसतं फेरत दिलं तर ठीक आहे. तुम्ही आठवड्यातनं एक 2 फेरे घोड्याला म्हणजे 4 फेरे टाका तुम्ही घोड्यासोबत आणि 4 फेरे टाकल्यानंतर तुम्ही नेक्स्ट टाइम तुम्ही बैल मैदानात आणा आणि मग सांगा मला की बैल पळाला किती पळतोय किती. बर चालेल. तुम्ही एवढी सगळी आम्हाला त्याची माहिती सांगितली. आता शेवटला मला हे सांगा की आता तरुण वर्ग पण यामध्ये येत चाललाय. तरुण वर्गानं या बैलगाडी क्षेत्रात यावं का, आणि या क्षेत्रात आलं तर आपल्याला फायदा आहे का तोटा आहे? ह्या क्षेत्रामध्ये जर ऍक्च्युली पाहता गेलं तर तोटाच आहे. फक्त हा क्षेत्र आहे ते फक्त नाव आणि इमेज ह्याच्यावरच क्षेत्र टिकून राहिले. ह्याच्या मागे म्हणजे ह्याच्यामध्ये इन्कम कुठला नाही किंवा काहीच नाही. आपला व्यवसाय आणि धंदा बघून या क्षेत्रामध्ये या. तुम्हाला काय वाटतंय अजून यामध्ये काय यायला पाहिजे बैलगाडी क्षेत्रामध्ये, ज्यामुळे अजून बैलगाडी क्षेत्र वर येईल? बैलगाडा संघटनेने जी काम करते जी आताच्या म्हणजे ह्या संघटना खूप चांगल्या रीते काम करते. त्याचं पालन सर्व बैलगाडी मालकांनी केलं पाहिजे, तर हे क्षेत्र अजून पुढे जाणार आहे. कारण की बैलगाडी शर्यतीमधले जे निर्णय जे आहेत का नाही, ते निर्णय आज विलास पैलवानचं जर बघितलं 1 नंबर निर्णय राहतात. की त्यांच्या डोक्यामध्ये आलं की ड्रोपिंग टेस्ट ही झालीच पाहिजे, तर त्यांनी केली. परत ना बैलाला मैदानात हानमार झालीच ना पाहिजे, ते 100% बैलगाडी मालकांनी पण त्याचं पालन केलंच पाहिजे आणि ते झालं पण. परत ड्रायव्हर बैलांचा सेफ्टीचा चावा घेतला जातो, ते डायरेक्टच बॅन टाकतात त्या मैदानात त्या ड्रायव्हरवर. मग त्यामुळे आता ते ड्रायव्हर पण भ्यायला लागला की का शेपूट चावायला नको किंवा बैलाला हानमार करायला नको. आणि दुसरा प्रश्न राहिला, खाली जी पट्टी जी दिली त्यांनी 1 नंबर काय काम झालं. म्हणजे गरीबासाठी लय फार महत्वाचं काम झालंय ती. की काय व्हायचं माहितीये का, की आता मोठे बैलवाले आहेत, त्यांच्या पाठीमाग 5-50 पोरं, आणि जर आमच्यासारखा साधारण बैलगाडी मालक गेला तर आम्ही 1-2-3 जण जाणार त्या बैलासोबत माग. बैल इकडे वळवळ तिकडे वळ, आम्ही बैल धरायचा का गाड्या चालवत बसायच्या. ह्याच्यात आमच्या गाड्या मार खायच्या. त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या 50% गाड्या उजेडात आल्या त्या पट्टीमुळं. कारण ह्यांच्या मोठ्या बैलवाल्यांच्या पाठीमाग 5-50 पोरं हो, त्याला दाबून धरायला, बैल चालवायला. आमच्या गाड्या टांग्यानच मागणं सुटायच्या. निर्णयासाठी कॅमेरा पण नाही, त्यामुळे विषयच काय नाही. पट्टीवर पाय जर पुढे आला तर तो किती 2 टांग्यानं पुढे जाऊ द्या, त्याचा कार्यक्रम झाला. मैदान निवडताना कसं निवडता तुम्ही, कसं पाहिजे रफ्तारला अर्जुनला काय ना कुठल्या मैदानावर बैल पळतो. फक्त रफ्तारचा एक विषय, त्याला रेवटा चालतो, फक्त रान सपाटीचं पाहिजे रफ्तार, त्याला उराडी चालत नाही. म्हणजे चढाचं म्हणतो ना आपण, ते चढाला बैल कमी पळतो. आम्ही ताणून बघितला चढाच्या रानाला सपाटीच्या रानाला, जेवढा सपाटीच्या रानाला बैल पळतो तेवढा चढाच्या रानाला बैल कमी पळतो. काय मैदान आपण कशी बघतो की पुढे जागा अडचणीची असते, म्हणजे निकाल रेषेच्या पुढे जागा अडचणीची असते, त्या मैदानावर तुम्ही रफ्तारला नेता का? आता आमची दोन्ही पण बैल आहेत का नाही, कच्च्या संपला की जास्तीत जास्त आमची 200 फुटच पुढे जाणार धरली की. आणि आमच्या रफ्तारचा जर विषय जर घ्यायचा म्हणलं तर रफ्तार मुरकीला बैल पळतो, विसनीला कासरा नसतो त्याला. तुम्ही असा घरी पण आमचा मुरकीलाच बैल असतो, घरी तरी मुरकीला नसतो, तो घरी मोकळाच असतो. पण मैदानात मुरकीला बैल ताणतो आम्ही, मुरकीला कासरा, कारण ते इसनीला लय मो आहे. थोडीशी ओढ लागली तर बैल असली उभा राहतो. म्हणजे पहिल्यांदाच असा बैल असेल की तो फक्त मुरकीला बैल पळतो, तो मुरकीला. बाकीचे कसं हे बघा, याला येसन लागतेच. ती नुसत्या मुरकीला बैल असतो. ते येसन म्हणजे आपण त्याला घातली म्हणजे आपलं त्याला धरण्यासाठी. कारण की कसं होतं, नुसत्या मुरकीला पण असा मोकळा बैल आवरत नाही. मैदानात गेला की लय मस्ती करतो तो, खाली जाताना खाली झुकताना त्याचं अंगच गरम होतं, असा एकदम फुगतो बैल. आता हे उन्हाच्या तडाख्यानं मैदानावर काय फरक पडतो का पळताना वगैरे? नाही, आता उलटे उन्हाळ्यात गरमीत बैल आमची जास्त पळतात, देशी बैल असं आहे. चालेल, तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती सांगितली, तुमचा सगळा प्रवास सांगितला तुमच्या शब्दात, त्याबद्दल खूप खूप आभार आहे. थँक्यू आणि धन्यवाद.